लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा जी तोंडचीर येथे आहे, या तोंडचीर शाळेमध्ये त्या ठिकाणी पीएम श्री योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नेमका हा गैरव्यवहार काय आहे? कारण केंद्र सरकारच्या योजनेतून आलेल्या निधीमध्ये अपहार झाल्याचं या ठिकाणी तक्रार जिल्हा परिषदेला आलेली आहे। त्याची तक्रार करणारे तक्रारदार माझ्यासोबत आहेत। सब काय नेमकी तपशील आहे, कशा पद्धतीने हा गैरव्यवहार झाला? 2023-24, 24-25 ह्या 2 वर्षामध्ये पीएम श्री योजनेमध्ये उदगीर तालुक्यातील एकमेव शाळा केंद्रीय प्राथमिक शाळा तोंडचीर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर या शाळेतील संबंधित मुख्याध्यापकाने 2 वर्षामध्ये कमी भरती 8-9 लाखाचा भ्रष्टाचार केलेला आहे। भ्रष्टाचार करत असताना त्याला आम्ही मागणी केली तर ते व्हाउचर जी बिल आहेत 5,000 पेक्षा जी बिल असेल तर त्याला निविदा काढावी लागते। निविदा न काढता आपणच पैसे उचलायचे, आपण पैसे उचलून खर्च केलेला आहे। आणि याला जिम्मेदार असलेले संबंधित बीओ गट शिक्षण अधिकारी उदगीर सन्माननीय शेख साहेब हे यांना पाठीशी घालतात। ह्या दोघांची हातमिळवणी करून शासनाने दिलेल्या पैशाचा गैरवापर करीत आहेत, म्हणून तक्रार दिलेली आहे। संबंधित ह्या तक्रारीविषयी सन्माननीय शिवसाहेबांकडे गेलो होतो। शिवसाहेबांनी 2 दिवसांमध्ये आम्हाला याच्यावर कारवाई करतो असं आदेशित केलेलं होतं। 2 दिवस उलटून गेले, आजपर्यंत कारवाई झालेली नाही। म्हणून प्रशासनाला आमची एक विनंती आहे, ज्या ठिकाणी लेकरं घडतात, देशाचे नागरिक घडतात, त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि त्याला पाठीशी घालतात बीओ, तर त्याची सखोल चौकशी व्हावी। जो कर्मचारी अधिकारी कोण आहेत कर्मचारी चामे मुख्याध्यापक, कनिष्ठ आणि वरिष्ठ हा जो एकमेकाला पदभार देण्याचा जो विषय आहे तो पण विषय तुम्ही तुमच्या पत्रामध्ये नमूद केलेला, काय नेमका विषय? सेवा ज्येष्ठतेमध्ये त्यांचा नंबर 4थ्या क्रमांकावर आहे। कोणाचा? चामेंचा। तर त्यांना प्रथम कनिष्ठांना पदभार दिलेला आहे मुख्याध्यापकाचा। कशासाठी? ते गैरव्यवहार करता यावं। 2 वर्ष केलेले आहे, पुढची बी काळामध्ये गैरव्यवहार करून संबंधित बीओ आणि संबंधित एचएमचं चांग भलं होण्यासाठी त्यांना पदभार वरिष्ठांनी दिलेला आहे। मी सुधाकर जटिंगराव कांबळे, जिल्हा संघटक दलित महासंघ। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या योजनेच्या पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शाळांचा कायापालट व्हावा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यात चांगलं सोयीसुविधा मिळावे यासाठी शासनानं लाखो रुपयाचा निधी खर्च करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पीएम श्री योजनेसाठी शाळांची निवड केली। परंतु या शाळांमध्ये येणारा जो शासनाचा निधी आहे, या शासनाच्या निधीमध्ये सुद्धा आता शासनाचेच अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, संबंधित शाळेचे कर्मचारी मिळून जर भ्रष्टाचार करत असेल तर नेमकं विद्यार्थ्यांनी पालकांनी न्याय मागायचा कोणाकडे आणि या लोकांवरती नेमकं कारवाई कधी होणार असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।